कधी कधी वाटतं मैथिली अचानक कुठून तरी परत येईल. अहमदाबाद विमान दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण. आई अजिंचे डोळे पुन्हा भरून आले. अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे. या अपघातात उरण तालुक्यातील नावा गावची रहिवासी आणि 22 वर्षीय एअर होस्टेस मैथिली मोरेश्वर पाटील हिचा दुर्दैवी अंत झाला होता. लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला टेक ऑफ नंतर अपघात झाल्याने देशभरात शोककळा पसरली होती. वर्ष उलटून गेले असले तरी मैथिलीच्या कुटुंबियांच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. एअर इंडियाकडून काही महिन्यांनी मिळालेल्या तिच्या बॅगेतील बालपणीच्या वस्तू, मोरपीस, आपट्याचे पान आणि छायाचित्रे पाहूनच कुटुंबीय तिच्या आठवणींना उजाळा देत आहेत. मैथिलीची आजी यांनी ती अजूनही आसपासच असल्यासारखे वाटते अशी भावना व्यक्त केली. दरम्यान मैथिलीची आई प्रमिला पाटील यांनी मुलीच्या आठवणींनी भावूक होत अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. असे नेमके का घडले हे समोर यावे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये, असे त्यांनी सांगितले. मैथिलीच्या निधनानंतर वर्ष उलटून गेले असले तरी तिची उणीव कुटुंबियांना प्रत्येक क्षणी जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले. काय सांगितले आम्हाला गेली याची वाटतच नाही. असं वाटतं हाय आजूबाजूला कुठे हाक मारली काही नाही दिसत, आवाज पण देत नाही, स्वप्नात पण नाही. सामान पुस्तक सगळी वाचायचं पुस्तक होता, भगवद्गीता इंग्लिश मध्ये तिची होती, ती बॅगेत होती. आपट्याचा पान सोन्याचा असतं, तो सोना दसऱ्याचा तो पण त्याच्यात होता बॅगेत. त्या सगळं परत आलं. 10 महिन्यांनी बॅग आली ती. आता अजून उद्या मैथिली पण येईल नाही. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.